काय जावयाला सोन्याचं वाण दिलं नाही तर अधिक मासाचं पुण्य हे मिळत नाही? असा गैरसमज तुमच्याही मनात आहे का? अधिक मासाला अशुभ महिना म्हणणाऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सत्य काहीतरी वेगळंच आहे. मंडळी, अधिक मास जवळ येतोय आणि त्याच्यासोबतच अनेक गैरसमजसुद्धा. जावयाला सोन्याचेच वाण दिले पाहिजे का? आणि हा महिना खरंच अशुभ असतो का? चला तर जाणून घेऊयात 5 मोठे भ्रम आणि त्यामागचे काय सत्य आहे ते. पहिला भ्रम म्हणजे अनेकांना वाटते की हा महिना मलमास म्हणजेच घाणेरडा किंवा अशुभ आहे. पण सत्य हे आहे की हा महिना मुळीच अशुभ नाही. स्वतः भगवान विष्णूंनी याला आपले पुरुषोत्तम नाव दिले आहे. पण या महिन्यात लग्नासारखी कार्य यात होत नाहीत, कारण हा काळ उत्सवाचा नसून आत्मचिंतन आणि आध्यात्मिक शुद्धीचा असतो. दुसरा भ्रम म्हणजे जावयाला सोन्याचे किंवा खूप महागड्या वस्तूंचे दान दिले तरच पुण्य मिळते का? पण सत्य हे आहे की शास्त्रानुसार सुवर्ण म्हणजे फक्त सोने नाही, तर गुळ हे सुवर्णाचे प्रतीक मानले जाते. जर बजेट नसेल तर गुळाचे अनारसे किंवा तांब्याचे भांडे दान दिले तरी तेवढेच पुण्य मिळते. देव तुमची भक्ती बघतात, किंमत नाही. चौथा भ्रम असा आहे की 33 ही संख्या पाळली नाही तर पूजा ही अपूर्ण राहते का? तर सत्य हे आहे की 33 ही संख्या 33 कोटी देवतांचे प्रतीक आहे. पण जर कुणाला 33 अनारसे शक्य नसतील तर ते 33 फळे, 33 सुपाऱ्या किंवा 33 वेळा विष्णू मंत्राचा जप करून देखील दानाचा संकल्प पूर्ण करू शकतात. पाचवा भ्रम म्हणजे मुलगी आणि जावाई नसतील तर हे दान व्यर्थ जाते का? पण सत्य हे आहे, जावयाला विष्णुरूप मानून मान दिला जातो, हे खरं आहे. पण जर ते शक्य नसेल तर तुम्ही हे दान गरजू व्यक्तीला, एखाद्या ब्राह्मणाला किंवा मंदिरात अर्पण करू शकतात, कारण कोणत्याही निस्वार्थी दानाचं फळ हे मिळतच असतं. सहावा भ्रम असा आहे की या महिन्यात नवीन कपडे किंवा वस्तू खरेदी करणं वर्ज्य आहे का? पण सत्य हे आहे की नवीन घराचे उद्घाटन किंवा लग्नासारखी मंगल कार्य या काळात थांबवली जातात. पण गरजेच्या वस्तू किंवा कपडे खरेदी करण्यावर कोणतीही बंदी नाही. तर मंडळी, अंधश्रद्धेला बळी पडण्यापेक्षा धर्मामागचे शास्त्र जाणून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचेही गैरसमज दूर होतील. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.